पुतळा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये ज्या मी आमच्या कुलकर्णी साहेबांना म्हटलं तारीख तुम्हाला जर ही सांगितली असती तर तुम्ही केलीच नसते. तेव्हा आता मध्ये मध्ये आम्ही त्याच्या 16 नंतर 28 बरंच झालं त्याच्यामध्ये तारखा. एवढी मोठी व्यक्ती ते भाषणाला उभं राहिल्यानंतर समोर सगळं प्रदर्शन दिसतं नगरपालिकेने काय केलं. ते जे गेट आहे ना ते दिसतं इकडनं ते तर रंगवा नसेल रंगवायला मी पाठवतो पण रंगवा ना. मान्यवर बसणार मुख्य चीफ जस्टिस बसणार त्याच्यानंतर हायकोर्टाचे लोक बसणार. केलं की नाही करा ना एका दिवसाचं काम आहे. मी थांबलो तर तासाभरात करून जाईल आणि करून घ्यायला हरकत नाही. अजून बिल्डिंग असं आहे जिथे आपल्याला जायचं आहे सगळ्यांना त्याच्या आसपासच्या रूममध्ये पण पेंटिंगचे इश्यू आहेत. बऱ्याच गोष्टी आहेत त्या जर काही वेळेस जर का सीजीआय साहेब कुठे किंवा सीजीआय साहेबांपेक्षा आपली जे आता चीफ आहेत त्यांना सवय आहे तर त्या बराच मोठा शो होतो. त्यांना 1 दिवस 2 दिवस नाईट करायला सांगितल्या होत्या. त्यांना अजूनही हो म्हणतात पण होईल असं मला वाटत नाही उद्यापर्यंत. बारीकसारखं वाटतं ते बरंच आहे. मी पण आल्याला ते बघितलं असे 200 पॉईंट्स निघतील प्रत्येक ठिकाणी सगळे काढले तर प्रत्येक वेळेस मी जवळपास 2 वेळा सांगून गेलो की हे राहिले ते राहिले. रात्री याच्या मागे कर्टन लावतो तो हे झाल्यानंतर तिथे एक जीवनपट लावलाय तिथे ते पण माहिती ना आमच्या झाडांना गाडी म्हणून बोलवा ना बोलून सगळं चकाचक करून टाका. किती वेळ लागतो त्याला 2 चार्ज आहेत सध्या आणखी ॲडिशनल 2 आहेत म्हणजे रेग्युलर आहे. दोन्हीचे बोलवले सर सिरियसली मला तुम्ही जे काय बोलत ना ते सगळं तर हे सांगायचीच वेळ यायला सांगायचीच वेळ यायला नाही पाहिजे. कंट्रोलमध्ये आला असतं पण ते होत नाही. आता स्पेसिफिक काय राहिलंय त्याचं पाणी क्लिनिंग 4 वाजता मी सगळे बाहेर काढणार. गेटला लॉक मध्ये डॉग स्क्वॉड जाणार ते चेक करणार त्याच्यानंतर कोणी नाही जाणार. हो इकडे क्लिनिंगसाठी आता वाजले किती 9 वाजले. आपल्याकडे किती तास आहेत माहिती आहे का. आपण जग उलटं पालटं करू शकतो बरोबर आहे की नाही. खेडचे सगळे लोक बोलवा. खेडला कोण आहे तुमचा सगळे लोक बोलवा. खेडचे लोक बोलवा मंडळगडचे लोक बोलवा काही तुम्ही चिपळूणचे लोक बोलवतो. ते रात्र काम करायचं असतं. याच्यामध्ये काय 6 वाजता बंद करून जायचं असं नाही. क्लिनिंग करून घ्या सगळं फटाफट. सर रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीनं 12 तारीख ही ऐतिहासिक तारीख आहे. कारण देशाचे सरन्यायाधीश आदरणीय गवई साहेब मंडणगडच्या दिवाणी न्यायालयाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. आणि मी जे महाराष्ट्र फिरतो त्यामध्ये सगळ्यात ग्रामीण भागामध्ये न्यायालय उभं राहणारं रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली इमारत असेल. आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान असला पाहिजे की सरन्यायाधीश आपल्या जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि आपल्या ह्या वास्तूचं उद्घाटन करत आहेत. त्याच्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. आता देखील जज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या सगळ्या इमारतीची पाहणी केली. 2 दिवसामध्ये छोटी छोटी जी काही उरलेली कामं आहेत ती देखील पूर्ण होतील. आणि 12 तारखेला आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये दिमागदार पद्धतीनं या वास्तूचं उद्घाटन होईल. सरन्यायाधीश गवई साहेब आहेत, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत, त्याच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, असे स्वतः ह्या विद्यमान आमदार आणि जे राज्यमंत्री आहेत योगेश दादा त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली. ते देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम नुसता मंडणगडवासियांचा नाही तर या कार्यक्रमाकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. काल एक ओबीसीचा मोर्चा झाला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावरती आणि त्या ठिकाणी रायगड रत्नागिरीमध्ये बहुसंख्य ओबीसी समाज त्या ठिकाणी उपस्थित राहिला होता. त्या ठिकाणी त्यांचं असं एक म्हणणं आलं की आमचे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी फिरकले नाहीत अशी एक चर्चा त्या ठिकाणी ऐकण्यात आली. त्यात मला कुणबी समाजाचा झाला. मला याच्यामध्ये एकच सांगायचं की ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये असणारा कुणबी समाज हा तिलोरी कुणबी आहे. काही पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी कुणबीच्या समोरचं तिलोरी काढून टाकलं होतं आणि ते पुन्हा एकदा देण्याचं काम राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मी माझ्या कुणबी बांधवांची बैठक घेऊन रत्नागिरीमध्ये
मी त्यांना स्पष्ट केलेलं होतं की मी परदेशामध्ये माझा दौरा असल्यामुळे मी येऊ शकणार नाही, परंतु आज देखील सांगतो की त्या कुणबी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यासोबत शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणाने उभे आहोत.